माय जिजाऊ पोटी जन्मले क्षत्रिय तेज कुळाचे, रुबाब भारी नजर करारी राजे साऱ्या जनाचे। माय जिजाऊ पोटी जन्मले क्षत्रिय तेज कुळाचे, रुबाब भारी नजर करारी राजे साऱ्या जनाचे। शत्रूच्या रक्तान माखून तलवार, वीर मराठ्यांनी हा केला ललकार। रयतेचे राखण करते भगवा अंगार, दुश्मनाचा कर्तन काळ तुबळ्या आधार। ज्यांची ख्याती विश्वात गाजती, छत्रपती हिंदवी स्वराज्याचा राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचा राजा शिवछत्रपती। सर्व धर्म समभाव सान थोरादर, राजांनी तत्वानी चालविला दरबार, चालविला दरबार, चालविला दरबार। हो गनिमी काव्याने शत्रू होती बेजार, लढवय्ये साथी सोबती संपत्ती ही थोर, संपत्ती ही थोर, संपत्ती ही थोर। धर्म रक्षणासाठी हयात ही गाजवली, लढण्या संग्रामाला नवी पिढी जागवली। ज्यांच्या कर्तृत्वाचे भावे वारसदार, जनतेचे वाली शिवशंभू। प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून, राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी, स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे। हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली। पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला। कोकणही ताब्यात घेतले। सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला। हिंदवी स्वराज्य वाढू लागले। अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती। पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे।
सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. राजे आता उसंत नाही. 300 ढारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्हीही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वळीकेचा मान दिला तू पळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. बाजी तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही कणी या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली, फुलाजींना कवटाळलं. धोक्यांचाही गलोट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणं अंतर 1.5 कोस तरी दूर होते. समोरच्या 5,000चं सैन्य होतं आणि बाजी अवघे 300 मावळ्यांचं खिंडीत सज्ज होते. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड.